द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महापूर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन भिलवडीत। सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी पूर प्रवण क्षेत्राची पाहणी करून संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीसह इतर संबंधित शासकीय विभागाने केलेल्या पूर्व तयारीचा आढावा घेतलाय। सन 2019 व 2021 वर्षातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने आज शुक्रवार दिनांक 31 मे रोजी पलूस तालुक्यातील मौजे भिलवडी इथं सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी पूरप्रवण क्षेत्राची पाहणी करून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे तात्पुरत्या स्थलांतरासाठी निवारा केंद्राची व्यवस्था, पशुधनाची काळजी, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून करावयाच्या योग्य त्या उपाययोजना यासह आवश्यक असणाऱ्या यंत्रसामग्रीचा आढावा घेतला। तसंच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत पूरस्थिती दरम्यान शोध व बचाव कामात उपयोगी पडणाऱ्या बोटींची चाचणी देखील घेण्यात आली। यावेळी पलूस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अरविंद माने, उपसरपंच मनोज चौगुले, माजी उपसरपंच व सदस्य पृथ्वीराज पाटील, प्रशांत कांबळे, रेश्मा मुल्ला, तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब मोहिते, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पशुवैद्यकीय अधिकारी सोफिया शेख, अबूबकर फकीर, प्रकाश यादव, सर्व अंगणवाडीच्या सेविका, मदतनीस यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते। दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व सरपंच विद्याताई सचिन पाटील यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं। तसंच ग्रामपंचायत 10% महिला व बाल विकास निधीमधून अंगणवाडीतील बालकांच्या पोषण आहाराकरिता ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व अंगणवाडींना सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्राम विकास अधिकारी यांच्या हस्ते गॅस शेगडीचं वितरण करण्यात आलं। यावेळी आपल्या द जनशक्ती न्यूजशी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे काय म्हणाले ते पहा। आज रोजी पलूस तालुक्यातील पूरप्रवण भागातील गावांना आम्ही आज भेट दिलेली आहे। जिल्हा परिषद प्रशासन आज सोबत आम्ही इथे आलेलो आहोत। या पट्ट्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींची पुराच्या अनुषंगाने तयारी कितपत आहे हे आम्ही याचा आम्ही आढावा घेतला। जिल्हा परिषद प्रशासन अंतर्गत येणाऱ्या आरोग्य यंत्रणा असेल, ग्रामपंचायत विभाग यंत्रणा असेल, तर ह्या यंत्रणांची तयारी आणि त्यांच्याकडून आम्ही सर्व आढावा घेतलेला आहे। तसेच बोटींची देखील आज आपण एक चाचणी घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना स्थलांतराचे प्लान्स आणि तशा प्रकारचे आराखडे आम्ही तयार करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत। तसेच मनुष्यहानीबरोबर पशुहानी देखील होणार नाही याच्या देखील सूचना आम्ही पशुसंवर्धन आणि ग्रामपंचायत यंत्रणांना आम्ही आज दिलेल्या आहेत। मी शशिकांत शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली। आम्ही आज पलूस तालुक्यामध्ये आलेलो आहोत। या तालुक्यामध्ये आमचे जवळजवळ 10 ते 15 गावं मोठ्या प्रमाणात पूरबाधित होत असतात। त्या गावांना आम्ही भेट देत आहोत। त्याच्यामध्ये आज भिलवडीला भेट दिलेली आहे। त्या गावामध्ये तसेच तालुक्यात सगळा आढावा घेतला असता सर्व जी यंत्रणा आमची जिल्हा परिषदेकडील आहे, आरोग्य आहे, बांधकाम आहे, पाणीपुरवठा आहे, स्वच्छता विभाग आहे, ग्रामपंचायत विभाग आहे, यांची सर्वांची चांगल्या पद्धतीने तयारी झालेली आहे। कोणत्याही प्रकारे दुर्दैवाने जर आपत्ती आलीच तर सर्व यंत्रणा जिल्हा परिषदेकडील सज्ज असून कोणत्या प्रकारची अडचण जीवित अथवा वित्तहानी होणार नाही या दृष्टीने सर्व तयारी केलेली आहे।